श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद दासबोध दशक 9वा समास 4था जाणपण निरूपण। श्रीराम पृथ्वीमध्ये लोक सकळ, एक संपन्न एक दुर्बळ, एक निर्मळ एक ओंगळ काय निमित्त। जाणता तो कार्य करी, निर्णता काहीच न करे, जाणता तो पोट भरी, निर्णता भीक मागे। हे तो प्रकटची असे, जनी पाहता प्रत्यक्ष दिसे। विद्येविण करंटा वसे, विद्या तो भाग्यवंत। विद्या नाही बुद्धी नाही, विवेक नाही साक्षेप नाही, कुशलता नाही व्याप नाही, म्हणून प्राणी करंटा। जैसी विद्या तैसी हाव, जैसा व्याप तैसे वैभव। तोला सारिखा हावभाव लोक करीती। विद्या नसे वैभव नसे, तेथे निर्मळ कैसा असे। करंटपणे ओखटा दिसे, ओंगळाणी ओकारी। जाणणे म्हणजे स्मरण, निर्णने म्हणजे विस्मरण। दोही मध्ये कोण प्रमाण, शहाणे जाणते। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरु माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित संत संघाला उपस्थित गुरुबंधू आणि गुरुभगिनींना श्री गुरुदेव। मागच्या संत संघामध्ये आपण निसंदेह ह्यावरती निरूपण ऐकलेलं आहे आणि आजच्या संत संघामध्ये आपण जाणतेपण ह्या विषयावरती निरूपण ऐकणार आहोत। आता समर्थ रामदास स्वामींचा जो परमार्थ आहे तो विवेक प्रधान आहे आणि समर्थ रामदास स्वामींचा ज्ञानाच्या सामर्थ्यावरती फार मोठा विश्वास आहे। समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात की प्रपंचिक व्यक्ती असू देत किंवा परमार्थातली व्यक्ती असू देत, प्रपंच किंवा परमार्थ करणाऱ्यापैकी दोन्हीही साधकांपैकी दोघांनाही कर्म करावं लागतं। पण जे कर्म करत असताना जे जाणतेपणाने कर्म करतात, जे बाबा ज्ञानाने युक्त कर्म करतात, त्यांच्या कर्माला फळ चांगलं मिळतं। आणि ह्याच्याच विरुद्ध ह्याच्याच उलट काय की जे अज्ञानपणाने वागतात, जे नेमतेपणाने वागतात, म्हणजेच काय कोणतंही कर्म करताना जेव्हा ते कोणताही विचार करत नाही की आपल्या हातून जे कर्म होणार आहे ते चुकीचं होणार आहे की बरोबर होणार आहे, आणि त्याच्यामुळं काय होतं की त्याला जे काही कर्माचं फळ मिळणार आहे ते त्याच्या कर्माचं फळ त्याला चुकीचं मिळतं। म्हणजेच काय होतं की त्याला दुःख सहन करावं लागतं। मग रामदास स्वामी काय सांगतात की आपण परमार्थामध्ये असू देत किंवा प्रपंचामध्ये असू देत, कर्म कोणाला चुकलंय का? कर्म हे तर करावंच लागणार आहे। पण जर आपल्याला सुख हवं असेल,
आपल्याला दुःखाचे चटके जर का बसावेस नको असतील तर आपण कोणतंही कर्म करताना ते जाणतेपणाने विचारपूर्वक कर्म करा. त्यातच रामदास स्वामी पुढे जाऊन एक पाऊल पुढे जाऊन म्हणतात की भाग्य निर्माण करणं आपल्या हातामध्ये आहे. मग असं असताना श्रोता रामदास स्वामींना प्रश्न विचारतो की आज समाजामध्ये आम्ही असं पाहतो की असंख्य लोक आहेत, पण असंख्य लोक असताना ह्या ज्या लोकांची स्थिती आहे, काही लोक श्रीमंत आहेत तर काही लोक गरीब आहेत, काही लोक अगदी म्हणजे हिनातील हीन परिस्थिती उपभोगतायत, आणि काही लोक जे असे आहेत एकदम घाणेरडी आहेत, एकदम मलिन आहेत, काही लोक अशी आहेत की अगदी एकदम उत्तमरित्याने जीवन जगतायत. म्हणजे हे समाजाचं चित्र आहे, असं चित्र निर्माण होण्याचं कारण काय? मग तेव्हा रामदास स्वामी श्रोत्याच्या प्रश्नाला उत्तर देतात. तेव्हा ते सांगतात की बाबा रे, हा प्रश्न म्हणजे तुमच्या मनामध्ये जो प्रश्न निर्माण झालेला आहे हा प्रश्न अगदी योग्य आहे. आज हे समाजाचं जे काही चित्र दिसतंय हे चित्र असंच आहे, पण असं कशामुळे आहे की जे कर्म करतो, जे काही कर्म करताना प्रपंचातला माणूस असू देत किंवा परमार्थातला साधक असू देत, जो अगदी ज्ञानाने युक्त कर्म करतो त्याच्याच कर्माला चांगलं फळ मिळतं. पण जो अज्ञानाने कर्म करतो, कोणतीही कृती करायच्या अगोदर कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही की ह्याचं मला फळ चांगलं मिळणार आहे का ह्याचं फळ मला वाईट मिळणार आहे, मग जो नेमकेपणाने कृती करतो त्याच्यामुळं त्याला दुःख भोगावं लागतं. मग तेव्हा की हे नेमकेपण काय आहे नेमकं आपल्या जीवनामधलं, किंवा आपल्या जीवनामधलं अज्ञान काय आहे, किंवा आपण जेव्हा अज्ञानाने वागतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये म्हणजे आपल्याला दुःखाचा कसा सामना करावा लागतो हे आपण एका दृष्टांतातून पाहूया. एका गावामध्ये डॉक्टरांच्या हाताखाली शिकलेला आणि नंतर त्याने औषधाचा अभ्यास केलेला असतो, त्याच्याकडे डिग्री नसते पण त्याचा हातगुण फार चांगला असतो, असा एक शेतकरी डॉक्टर राहत असतो. आणि हा जो डॉक्टर आहे शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे हा काय करतो की ह्याने एक दुधासाठी म्हैस पाळलेली असते, आणि त्या म्हशीची शिंगं असतात ती खूप चांगली असतात. आणि जेव्हा हे डॉक्टर त्या म्हशीकडे पाहतात तेव्हा त्यांना सदैव असं वाटतं की मी जर ह्या म्हशीच्या शिंगाला धरून म्हशीवरती जर का बसलो तर काय होईल. हाच विचार सदैव त्या डॉक्टरांच्या मनामध्ये येतो. जेव्हा जेव्हा ते म्हशीला पाहतात तेव्हा तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये हाच विचार येतो की जर आपण त्यांच्या शिंगाला धरून बसलो तर काय होईल. परत दुसरा विचार मनामध्ये येतो की जर का आपण असं केलं तर लोक आपल्याला हसतील, म्हणतील काय डॉक्टरांना वेड लागलंय का काय. मग हे मनामध्ये त्यांच्यात दोन विचार चालतात. मग असंच हे विचार करत असताना डॉक्टर एक दिवशी काय म्हणतात की नाही म्हणे आपण कृतीच करून बघायची की काय होतंय ते. मग असं करत असताना एक दिवशी डॉक्टर काय करतात, म्हशीच्या शिंगाला धरतात आणि म्हशीवरती बसतात. आता बसल्यानंतर जसं काय त्यांना वाटतं आपण घोड्यावरच बसलोय आणि म्हशीला घेऊन हळूहळू गल्लीतून चालायला लागतात. आता जेव्हा डॉक्टर म्हशीवरती बसलेत आणि चालायला लागलेत तेव्हा गावातले जे काही लोक असतात ते त्यांना बघून हसायला लागतात. काय म्हणे डॉक्टर, तुम्हाला काय वेड लागले की काय, तुम्ही म्हशीवर कसे काय बसलात. तरीही डॉक्टर लक्ष देत नाहीत, कारण त्यांच्या मनाने विचार केलेला असतो की काय होतंय हे त्यांना जाणायचं असतं. मग असेच ते गल्लीतून जातात. बघता बघता लोकांचा लोंढा डॉक्टरांच्या मागे यायला लागतो. आता हळूहळू जेव्हा लोकांची संख्या वाढली तेव्हा काय होतं की ती म्हैस जी आहे ती बुजते, घाबरते आणि पळायला लागते. आता जेव्हा ही म्हैस पळायला लागले की त्यांच्या मागं लोकही पळायला लागतात. आणि असं करता करता लोक मागं, ती म्हैस पुढे, असं करता करता ते डॉक्टर घाबरतात. म्हैस जोरात पळायला लागले की बाबा मी पडतोय की काय, मला वाचवा म्हणून डॉक्टर घाबरायला लागतात, ओरडतात. आता ही लोक डॉक्टरांना पकडण्यासाठी म्हणजे वाचवण्यासाठी ते त्यांच्या मागं धावतात. असं करता करता शेजारी एक तलाव असतो, त्या तलावामध्ये ती म्हैस जाते. जेव्हा त्या तलावामध्ये ती म्हैस जाते डॉक्टर पडतात, त्यांना मुक्का मार लागतो. जे गेलेले लोक असतात ते त्यांना वाचवतात, त्यांना बाहेर काढतात. आणि काढल्यानंतर त्याच्यातले जो जाणता असतो तो डॉक्टरांना विचारतो की डॉक्टर, कमीत कमी म्हशीवर बसायच्या अगोदर तुम्ही विचार तरी करायला हवा होता
की बाबा असं जर आपण कृती केली तर त्याचं काय होईल, त्याचं फळ काय मिळेल. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की डॉक्टर म्हणतात, मी हा गेले कित्येक दिवस विचार करत होतो की जर बाबा मी त्या म्हशीवर बसलो तर काय होईल म्हणून. मला वाटतं समर्थ रामदास स्वामीजींना हेच या माध्यमातून सांगायचं असेल. समर्थ रामदास स्वामीजींनी या दासबोधामध्ये गुरु शिष्यांना घडवताना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण केलेले आहेत आणि त्याचे आपल्याला उत्तरं दिलेले आहेत. त्यातील एक साधक नेणता आणि जाणता असा दोघांचा फरक समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी रामदास स्वामींनी सांगितलं की परमार्थामध्ये 2 प्रकारचे वर्ग असतात. एक जाणून परमार्थ करणारा आणि एक करायचा म्हणून करणारा. आता करायचा म्हणून करणारा जो असतो त्याला त्याचं फळ काहीच मिळत नाही. पण जो जाणून परमार्थ करतो त्याला त्याचं नक्की फळ मिळतं की आपण ही गोष्ट का करतोय हे नीट आपल्याला समजलं पाहिजे, तरच आपल्या ध्येयापर्यंत आपण पोचणार आहोत. आणि जे जाऊ दे ना बाकीचे करतात. आता बघा बरेच जण वारीला जातात. वारीला का जायचं माहिती नाही. अरे का पण तू का जातो, काय नाही तर मनोज सिंग येतो म्हणून मी येतो आपला. अरे पण का. पण काही जणांना ठाऊक आहे की ही जन्म मरणाची वारी चुकवण्यासाठी वारी करायची. कारण इथे गुरूंचे आशीर्वाद तर मिळणारच आहेत, पण गुरूंचा जो उद्बोधन होतं, गुरूंचं जे प्रवचन होतं, या प्रवचनातून गुरु आम्हाला घडवतात, गुरु आम्हाला शिकवतात आम्ही कुठल्या मार्गाने गेलं पाहिजे. गुरु आम्हाला जीवनासाठी शॉर्टकट काढून देतात. कारण गुरूंना ठाऊक आहे की या व्यावहारिक माणसाचं जीवन त्याच्या हातात नाही आहे आणि तो ह्या व्यवहारामध्ये इतका गुरफटून गेलेला आहे. त्यामुळे त्याची व्यवहारातून सुटकाही लवकर होत नाही आहे आणि आयुष्य त्याचं उन्हपुरं आहे. या कमी आयुष्यामध्ये त्याला हे सगळं इथं फेडायचं आहे आणि पुढे जायचं आहे. त्यामुळे त्याला शॉर्टकट काढून दिला पाहिजे. म्हणून गुरु उद्बोधनातून, वारीच्या प्रवचनांमधून की आपण वेद, शास्त्र, पुराणं, उपनिषदाने जे सांगितलेलं अध्यात्म आहे त्याचं सार गुरु आपल्या प्रवचनातून सांगतात. त्या साधकाला समजे उमजेल अशा पद्धतीने सांगतात. ते साधकानं ते सार अंगीकारलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यानं जीवनाची वाटचाल केली पाहिजे. यासाठी खऱ्या अर्थानं वारी. आपल्यापैकी बरेच जण वारी का करतात, जाऊ दे ना. स्वामी पुढच्या वेळी भेटले की विचारतात, मनोज सिंग तुम्ही आले नाहीत, ठाकूर तुम्ही आले नाहीत, नेमन सर तुम्ही वारीला आला नाहीत. परत विचारतात आणि मग परत स्वामींच्यात पुढे जावं लागतं वेगळ्या प्रकारच्या समस्या विचारायला. त्यापेक्षा जाऊया ना, घरी बसण्यापेक्षा इकडे जाऊ. असे किती जरी वाऱ्या केल्या तरी त्या वारीतून काहीही साध्य होणार नाही. याला नेणते पण म्हणतात. सांगितलंय म्हणून करायचं. संत संघाला काय यायचं माहिती नाही, पण स्वामींचा आदेश आहे, आम्ही गुरु आदेश पाळणार लोक आहोत, त्यामुळे आम्ही दर आठवड्याच्या संत संघाला येतो. आज पण बघितलं ना किती टायमिंगच्या अगोदर आलो होतो. मागच्या वेळेला स्वामींनी सांगितलं होतं मी येतो माझ्या अगोदर 2 मिनटं या. मी 3 मिनटं अगोदर आलो. अरे पण 3 मिनटं अगोदर आलास तू, संत संघात बसलाय, घ्यायचं काय त्याच्यातून. हां ते काय माहिती नाही, स्वामीजी बरे बोलले, त्या ताई पण चांगल्या बोलत होत्या आणि मग त्या ताईंचा विषय चालू असताना स्वामींनी माईक घेतला, हे बाबा मी ऐकलं. अरे पण त्या ताईंनी काय सांगितलं किंवा स्वामींनी काय सांगितलं हे माझ्यासाठी उपयुक्त किती आहे, मी त्याच्याप्रमाणे माझ्यामध्ये बदल का करून घेता कामा नये, हे स्वामींनी मलाच सांगितलं आहे असं आपण मनाला लावून नको का घ्यायला. ज्याला वाटतं आपली प्रगती करून घेतली पाहिजे त्यानं काय केलं पाहिजे की प्रत्येक गोष्ट आपल्याला स्वतःला लावून घेतली पाहिजे की स्वामींनी हा मलाच उपदेश केलेला आहे, मलाच हे मार्गदर्शन केलेलं आहे आणि मलाच सांगतायत की बाबा रे आपल्यामधलं नेणतं पण सोडून दे. नेणते म्हणजे अज्ञान,
म्हणून आम्ही काय गजर म्हटलं, अज्ञानाच्या अंमलाखाली जगू नको रे, सुंदर नरदेह तू वाया घालवू नको रे. हा नरदेह असा मिळालेला नाही, बहुपुण्याने हा नरदेह मिळाला आहे. कारण आपल्या गाठीशी अनेक प्रकारचं पुण्य असल्याशिवाय आपल्याला मनुष्य जन्म मिळत नाही. हे फक्त माझं सांगणं नाही आहे, हा फक्त माझा दावा नाही आहे. आजवरच्या अनेक ऋषीमुनींनी त्यात संशोधन करून सांगितलेलं आहे की मनुष्य जन्म जर मिळायला हवा असेल तर नाना सुकृतांची फळे तोच नरदेह केवळे. जर नाना प्रकारचं सुकृत म्हणजे पुण्य आपल्या गाठीशी असेल, पुण्य माझे फळास आले आपण म्हणतो ना, तसं अनेक प्रकारचं पुण्य आपलं संचय झालेला आहे. म्हणून परमेश्वरानं मनुष्य योनीमध्ये आपली शिफारस केली. इथे आपल्याला बुद्धी नावाचा प्रकार दिला आहे, इथे लक्षात ठेवण्याची कला दिली, इथे कर्म करण्याचा अधिकार दिला आहे आणि इथे गुरूंची व्यवस्था केली. म्हणजे काय की शिकवण्याची व्यवस्था केली. चूक आणि बरोबर तुला नाही जमत तर गुरु शोधून देतील, तुला गुरु सांगतील. त्याप्रमाणे तू काय कर, चूक आणि बरोबर तुझं जीवनातलं समजून घे आणि गुरु सांगतात त्याप्रमाणे तू पुढे वाटचाल कर. यासाठी हा मनुष्यदेह आहे. मग या मनुष्यदेहात आल्यानंतर संसार सोडायची गरजच नाही. संसारात राहूनसुद्धा आपल्याला उत्तमपणे परमार्थ करता येतो. आता तो कसा करायचा हे डोक्यामध्ये आपल्या द्वंद्व चालू असतं. म्हणून मगाशी मी काय सांगितलं, गुरु काय करतात, वेदांचं, उपनिषदांचं, पुराणांचं सार काढून देतात. आई काय करते, स्वतः कष्ट घेते आणि मुलाला सुग्रास भोजन भरवते, सुग्रास भोजन त्याच्या ताटामध्ये वाढते. गुरु तेच काम करतात की जे वेदांनी सांगितलं, जे उपनिषदांनी सांगितलं, म्हणजे आमच्या जे परमार्थानं सांगितलेलं आहे ते माझ्या साधकाला, माझ्या शिष्याला, माझ्या भक्ताला कळणार नाही. मग त्याला समजेल असं सांगितलं पाहिजे. अशा प्रकारे गुरु कार्य करतात. आणि तेच मी सांगितलं आहे, तुम्हाला तुमच्या हातून उत्तम प्रकारचा परमार्थ जर घडायला हवा असेल तर दुसरं काहीच करू नका, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. पण याची जर अंमलबजावणी केली तर परमार्थ तुमच्या हातून घडला नाही तर मला विचारा. परमार्थ घडणारच, याचंच नाव परमार्थ आहे. तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. अशा प्रकारचं ज्याचं आचरण आहे, अशा प्रकारे जो आचरण करणार आहे तोच परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे काय, स्वतःचा मोठा अर्थ समजून घ्या की तुम्ही या चराचरामध्ये पूर्ण व्याप्त आहात. तुमची जबाबदारी आहे. काय जबाबदारी आहे की तुम्ही भगवंतासारखं जगलं पाहिजे. भगवंत आपली काळजी घेतो ना, त्याला भगवान का म्हटलं आहे की तो सर्वांची काळजी घेतो. तशी आपली जबाबदारी आहे की आपण काळजी घेतली पाहिजे सगळ्यांची, सगळ्यांसाठी जगलं पाहिजे. स्वतःसाठी जगायचं नाही. स्वतःसाठी जगतो तो प्राणी आणि इतरांसाठी जगतो तो माणूस. आपण माणूस आहोत, सगळ्यांपेक्षा वेगळे आहोत, हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. तशा प्रकारचं ज्यावेळी आपण वागू त्यावेळी खऱ्या अर्थानं आपण परमार्थिक होणार. या समर्थ रामदास स्वामींनी दासबोधामध्ये सांगितलं आहे, परमार्थी तो राज्यधारी आणि परमार्थ नाही तो भिकारी. काय बोलले रामदास स्वामी बघा, की परमार्थी तो राज्यधारी आणि परमार्थ नाही तो भिकारी. एवढं परमार्थाला महत्त्व आहे. तुम्ही किती सायंटिस्ट असा, डॉक्टर असा, ॲडव्होकेट असा किंवा अन्य कोणी असा, पण तुम्हाला जर परमार्थ करता आला नाही तर मनुष्य योनीला येऊन काहीच उपयोग नाही. तुम्ही व्यावहारिक जगतामध्ये फार मोठं नाव मिळवलं, पण व्यवहार, अध्यात्म आणि विज्ञान ह्याची त्रिसूत्री तुम्हाला जमली नाही. त्यामुळे परत जन्म घेऊन यावं लागेल. परत जे जे काय कर्म केलेलं असतं ते निस्तारावं लागेल. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे, जे जे ज्ञान विरहित केले ते ते जन्माचे मूळ झाले, अज्ञान प्राणी प्रवाही वाहतची गेले. म्हणजे काय की जे अज्ञानपणानं आपण आज करतोय हे सगळं फेडण्यासाठी परत यावं लागणार. आज आपण देव, धर्म, संस्कृती, परमार्थ या गोष्टी केल्या नाहीत
आणि उद्दामपणे वागलो, ज्या देवानं आपल्याला जन्माला घातलं त्याला मानायचंच नाही. मग ज्या आईवडिलांनी जन्माला घातलं त्याला सांगायचं कोण आई वडील, काय मेहरबानी केलीत का आम्हाला जन्म दिला? तो तुम्ही तुमच्या हौशेसाठी तुमच्या समाधानासाठी आम्हाला जन्म दिलात, असा हा कृतज्ञपणा आहे. जगामध्ये आपण असे जन्माला आलेलो नाही. आपल्याला जन्माला घालायचं माणूस की गाढव की कुत्रा हे ठरवण्याचा अधिकार कुठल्या तरी एका सुप्रीमो शक्तीकडे आहे. आणि ती शक्ती या चराचरात आजसुद्धा वास्तव्याला आहे. हे थोर मोठे सायंटिस्टसुद्धा मानतात. हे कोण मानत नाही? जे अर्धवट आहेत, नेणते, जे अर्धवट आहे, धड विज्ञानाच्या सीमा पण कळलेलं नाही, धड विज्ञान पण कळलेलं नाही पूर्ण, आणि धड अध्यात्म पण कळलेलं नाही, ती मंडळी अशा प्रकारे वागते. हे आम्हाला देवाबिवाची काही गरज नाही, मला देवाची गरज नाही, मी देवबिव मानत नाही. पण लक्षात घ्या, हे आपण बोलतो ना, ते बोलण्यासाठी सुद्धा तोंड जे द्यावं लागतं ते आईवडील देत नाहीत, त्यानं दिलं आहे. बघा ना, कधी कधी एखाद्या माणसाला एकच डोळा असतो आणि तो एवढा मोठा बाहेर आलेला असतो. आईवडिलांची इच्छा असते का असा डोळा बाहेर यावा म्हणून? मग तो का आला? तुम्ही केलात का तसा स्वतः डोळा? नाही, मी नाही डोळा स्वतः तसा केला, आईवडिलांनी तसा केला. मग तो असाच का झाला? त्याचं उत्तर नाही आहे ना तुमच्याकडे. त्याचं उत्तर अध्यात्मामध्ये आहे. ज्यांनी जन्माला घातलं त्यांनीच ठरवलं तो असाच करायचा. काही जणांचा हा गाल एवढा खाली आलेला असतो, एवढाच भाग खाली. असं का? त्याला सायन्समध्ये उत्तर सांगतात, इथली ग्रंथी डेव्हलप झाली. अरे पण इथलीच का झाली? इथली का नाही झाली? इथली हाताची का नाही झाली? त्याच्यावर उत्तर नाही आहे. त्याच्यात हातूर मात्र उत्तर देतो आपण आणि बाजूला होतो. त्या सांगायचं तात्पर्य हा अहमपणा माणसामध्ये का निर्माण होतो? अज्ञानामुळे. आणि म्हणून या अज्ञानातून बाहेर यावं यासाठी समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं आहे की परमार्थसुद्धा करताना समजून घ्या आणि करा. उगाचच अंधश्रद्धाळू बनू नका. चेटूक नाटूक जंतर मंतर करणी भूतभुताटके याच्या नादी लागू नका. देव कधीच कोप करत नाही, देवाची कधीच अवकृपा होत नाही. तुम्ही समजता असा एवढा स्वस्त देव नाही. आपण मंदिरात जातो बघा, आपल्या हातात फुटाणे असले ठेवले तिथे, अरे त्याला चावेल ना, त्याला मुंग्या येतील आणि त्या देवाला चावतील ना. देव सोहळ्यामध्ये बसला, देव योग आपल्या फॉर्ममध्ये बसलेला आहे, त्याला वारंवार डिस्टर्ब करू नका. नमस्कार करा आणि पुढे जा. त्याला सारखं सारखं चणे चारा, पेढे चारा, फुटाणे चारा, हा काय प्रकार आहे? तो लहान आहे का? तो आपल्यापेक्षा मोठा आहे ना. त्याला जेवू घातलं जातं, त्यासाठीच दुपारचं भोजन देवाला दिलं जातं, त्याची पूजा होते. काही ठिकाणी षोडशोपचार पूजा होते, काही ठिकाणी पंचोपचार पूजा होते आणि त्याला अत्यंत विधिवत भोजन दिलं जातं. त्यात तुम्ही आलात दर्शन घ्यायला की तिथं पादुका ठेवा फुटाने. अरे ते पादुका म्हणजे देवाचं स्वरूप आहे, हे तुम्हाला कळत नाही आहे. म्हणून तुम्ही काय करता, तर पादुका, देव आतमध्ये आहे. त्या देवाचं स्वरूप हे त्या पादुकांमध्ये आहे आणि त्या पादुका म्हणजेच देव आहे. कारण तो चराचरात असल्यामुळे तो तिथे आहे. त्यामुळे तिथे नतमस्तक व्हा, दर्शन घ्या. त्या सात्विक पादुका का त्यातली सात्विक एनर्जी जी आहे ती तुमच्यामध्ये येऊ द्या, म्हणजे तुम्ही उद्दीपित व्हाल, तुमच्यामध्ये सात्विक एनर्जी निर्माण होईल. म्हणून आपण दर्शन घ्यायचं. त्यामुळे अज्ञानपणानं आपण जे करतो ते नाशाला कारणीभूत होतं. ते असा आपला नाश करून घेऊ नका, असं समर्थ रामदास स्वामींना या समासामधून सुचवायचं आहे. म्हणून जो काय परमार्थ करताय तो परमार्थ जाणतेपणानं करा, नीट समजून घ्या. आता हे नीट समजण्यासाठी अध्यात्म ज्यांनी ते समजून घेतलं त्यांच्याकडे गेलं पाहिजे. त्यांचं नाव आहे सद्गुरू. यासाठी सद्गुरूंकडे गेलं पाहिजे. मग सद्गुरूंकडे गेलं की अनुग्रह का घ्यावा लागतो? त्यांचे अधिकृत व्हा ना. तुम्ही जर त्यांच्या अधिकृत झाला नाहीत, त्यांच्याकडून अधिकृतरित्या हे ज्ञान समजून घेतलं नाहीत, तर तुमचं चूक काय बरोबर काय हे कोण कंट्रोल तुम्हाला करणार? आणि म्हणून अनुग्रह घेतो म्हणजे काय, आपण बॉन्ड करतो की मी आजपासून तुम्हाला गुरु मानलेले आहेत आणि गुरु बॉन्ड करतो तुमच्याशी, आजपासून तू माझा शिष्य आहे, तर तुला घडवण्याची जबाबदारी माझी आहे. त्याचं नाव आहे अनुग्रह. म्हणून तो अनुग्रह घ्यायचा असतो, म्हणून गुरु करायचे असतात आणि गुरूंकडून शास्त्रशुद्ध ज्ञान समजून घ्यायचं असतं. कारण गुरुनी ते जगलेलं असतं अध्यात्म, नुसतं ऐकत नाही, ते शिकवत नाहीत, ते स्वतः जगत असतात. अशा माणसांकडून ते समजून घेणं गरजेचं आहे. जसं एखाद्या बाईची डिलेवरी झालेली आहे, त्या बाईला
जर विचारलं नवसक्या बाईनं, मला डोहाळे लागतात, मला उलट्या का होतात गं, मला भूक का लागते, मला झोपून राहावंसं का वाटतं, मला असं का होतं, तर ती सांगेल ना. पण जिला डोहाळे नवसक्या बाईला लागलेले आहेत आणि ती गेली कुमारिकेकडे आणि तिला कुमारिकेला विचारलं मला असं का होतं, ती काय सांगेल, तिला काय पूर्वानुभव आहे. तसा हा प्रकार आहे. अध्यात्म हे गुरूंच्याच मार्गदर्शनाखाली शिकणारी गोष्ट आहे, कारण त्यांनी ते अध्यात्म जाणलेलं आहे, जगलेलं आहे, जपलेलं आहे आणि शिकवलेलं आहे. आणि म्हणून नेणता आणि जाणता हा समाज जाणूबुजून घेतलेला आहे. त्या परमार्थ जर समजून घ्यायचा असेल तर गुरूंकडून समजून घेतला पाहिजे. आणि गुरूंची जिथे शाळा भरते त्या शाळेचं नाव संत संघ. या संत संघाला दर आठवड्याला आलं पाहिजे. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. श्यावल्लभ रामचंद्र की जय.